आज आम्ही चाललेलो आहोत म्युझियम बघायला आणि ते म्युझियम मी ऐकलेलं आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो पहिल्यांदाच मी पण चालली आहे तिकडे आणि स्नोफॉल चालू झाला आहे आणि इतकी जास्त थंडी वाजते आहे ना, मला वाटतं हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे वीकेंड आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. खरं तर तुम्हाला वेदर सांगायची गरज नाही, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल पूर्णपणे स्नो आहे. इतकी थंडी आहे की विचारू नका. आणि एवढ्या थंडीत पण इकडे विहिका आणि विक्रांचं खेळणं चालू आहे स्नो. तर येस, आणि आज आम्ही खरं तर खूप जास्त थंडी आहेच, पण तरी म्हटलं की चला आपण कुठेतरी छान बाहेर फिरायला जाऊया, छान फ्रेश वाटेल. कारण ह्या विंटरमध्ये लोक फार बाहेर पडत नाही आणि थोडंसं डार्कनेस असतो. सो त्याच्यामुळे घरात बसून पण कंटाळा येतो. मग असं वाटतं की चला कुठेतरी जाऊया बाहेर फिरायला. तर येस, आज आम्ही चाललेलो आहोत एका म्युझियममध्ये. आता विंटर आहे म्हणून आम्ही असं कुठे बाहेर फिरायच्या ऐवजी थोडंसं इंडोर बघतोय की इंडोरमध्ये काही बघण्यासारखं असेल तर आपण तिकडे जाऊया. आज आम्ही चाललेलो आहोत म्युझियम बघायला आणि ते म्युझियम मी ऐकलेलं आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो पहिल्यांदाच मी पण चालली आहे तिकडे आणि तुम्हाला पण दाखवेल मी ते. सो तुम्हालाही बघायला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटेल. इकडं विक्रांत आणि विहिकाचं बघा काय चाललंय, स्नो खेळणं चालू आहे एवढ्या थंडीत पण. इथं मला स्नोमध्ये हात टाकायला नको वाटतोय आणि या विहिकाला काहीच फरक नाही पडत आहे. चल 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 माव चल. पप्पा करू. आम्ही आता मेट्रो स्टेशन मधून उतरलेलो आहोत आणि आता चाललो आहोत त्या म्युझियम आता चाललो आहोत आम्ही म्युझियममध्ये. तर मेट्रोमधून उतरल्या स्नोफॉल थोडा चालू झालेला आहे. दिसतोय का? नाही दिसणार नाही, एकदम बारीक आहे. काय हॅरी पॉटर मध्ये असे ट्री होता एक मोठं, सेम असंच इथे खूप सारे. आणि प्रॉपर म्हणजे झाडाला एकही पान नाही आणि असं पूर्ण खाली स्नो. चेअर पण यांनी एकदम असं विचार करून दिले, मोठ्यांसाठी छोट्यांसाठी. सो आता आम्ही म्युझियमच्या इथे पोहोचत आलेलो आहोत. थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे, एक 4 ते 5 मिनटं आणि तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत चालत जाणार. आणि जाता जाता एवढं भारी वाटतंय ना, पूर्ण असं रोड आणि साईडला सगळा स्नो आहे. तो बघायला इतकं सुंदर वाटतंय ना आणि खरंच भारी वाटतं. थोडा स्नोफॉल पण चालू आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल पण स्नोफॉल पण चालू आहे. सो चला, विहिका पण मस्त एन्जॉय करत चालली आहे. स्नो घेते फेकते सगळ्यांच्या अंगावर. आणि आम्ही आता आमचे फ्रेंड्स पण हळूहळू आम्हाला जॉईन होतील. सगळे मिळून आम्ही आता चाललेलो आहोत. सो चला.
सो हे तुम्हाला दिसतंय हे इथे आहे सायन्स म्युझियम आणि आपण तिकडे जाणार आहोत बघायला. विका ते त्याच्या तिच्या अंकल बरोबर खेळतीये स्नो. ती जे कोणी येईल ना सगळ्यांच्या अंगावर स्नो फेकून मारतीये. सो आता आम्ही आलेलो आहोत म्युझियमच्या इथे आणि विक्रांत इकडे तिकीट्स काढतायत आणि म्हणजे आल्याच आहे ना इथे खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत सायन्सशी रिलेटेड आणि टॉईज आहेत लहान मुलांसाठी. सो ते आल्या त्याच्यामध्येच गेली की मला हे घ्यायचं आल्या. सो चला आता आतमध्ये तिकीट काढल्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ आणि मग सगळं तुम्हाला दाखवते. सो चल पेन्सिल बघ, बिग पेन्सिल. ठेव नंतर. सो आता सायन्स म्युझियम चालू झालंय आणि एक एक्सपेरिमेंट आपण करून बघूया इथं, नाही का? जमतायत का? हे आहे ना असे पार्ट्स आहेत ते जॉईन करून तो टी आणि ॲरो तसं बनवायचं. काय केलं? अरे वा, व्हेरी गुड माओ. विकानी पण इथे तिला कळतील तसे एक्सपेरिमेंट करते. काय हे? नो, टी बनवायचा टी. आता शिवानी ट्राय करते. हा कोणता टी? हा असा पार्ट इथे पाहिजे. हरवला. यांचं चुकलेलं आहे, इथं पार्टच नाही ठेवला यांनी. ती मागची माझ्याकडे बघती जमते का? एक मिनिट, असं ती बनवू शकतो आपण. ते नाही, ते वेगळं आहे. त्याचं आहे. पण बनवा. ॲरो कसं बनवतो? आला येते कमॉन. बरोबर आहे. काय ते जाऊ दे. एवढं अजून नाही. आज एक मिनिट, पहिले जमलं म्हणून काय झालं? पुढचे जमतील ना. पुढचे ट्राय करू. मी काय एक्सपेरिमेंट करते इथं. म्हणजे असं एक जस्ट काहीतरी पिक्चर आहे, कुठलाही असं एक पिक्चर आहे असं, आणि ते कॅसेट सारखं इथे आतमध्ये टाकायचं, त्याच्यावर आपल्याला स्क्रीनवर दिसणार आणि आतमध्ये काय आहे ते पण दिसणार आणि बाहेर मध्ये कसं दिसतंय त्याचा पण एअरपोर्ट वर मशीन असते ना स्कॅन करण्याची, तर ते आपलं बॅग मधलं जे दिसतं ना आतमध्ये काय, तर तसं येतं. आता हे ना याचा कॅमेराचा फोटो, कॅमेराच्या आतमध्ये इमेज आहे, दाखवू का? तर इथे जर EAS बटन दाबलं ना तर त्याच्या आतलं पूर्ण स्कॅन झालंय बघा, है ना? आणि हे बाहेरचं डिटेल मध्ये दिसतं. लेट्स गो. चल मी का नेक्स्ट.
हे एक एक्सपेरिमेंट आहे आणि आता विक्रांत करतायत बघा. काय पण म्हणजे आता व्हिडिओमध्ये असं दिसणार नाही किंवा मला पण असं कळणार नाही की तुम्हाला काय वाटतंय. गाडी चालवल्यासारखं वाटतंय का? चाक पण फिरतोय ना तर आपण दुसऱ्या डिरेक्शनला मूव्ह करताना ते होत नाही, जास्त फोर्स असा लागतो. हे भारी होतं, मला हे खूप आवडलं. ते नाही का आपण मध्ये थांबतो आणि बबल पूर्ण आपल्या वर येतो, ते भारी वाटतंय. इलेक्ट्रिसिटी, सो आता इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची सायकल पेडल मारून. ओ लाईट लागते आणि साऊंड पण आवाज. हा का? अच्छा, इथे साऊंड पण आहे. सो पेडल मारल्यानंतर इथे साऊंड पण लागतोय. सो इथे ना सायन्स म्युझियममध्ये एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट ठेवली, ती म्हणजे आपली सोनोग्राफी मशीन. जे आपण म्हणजे मी माझ्या याच्यावरनं बघते की मी एकाच वेळेस जेव्हा सोनोग्राफी करायला मी जायचे ना, तर हे जे मशीन असतं ना ते यूज होतं आणि ते इथे यांनी म्युझियममध्ये ठेवलं की तुम्ही ट्राय करा की कसं होतं. सो इथे हे जे लिक्विड असतं किंवा जेल असतं ना ते असं लावायचं इथे. आणि ह्याच्यावरनं ते फक्त रोल करायचं, इथे दिसतं. सो तुम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे बघितल्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. आणि त्याचबरोबर इथे त्यांनी अरेंज केला होता तो म्हणजे फायर शो. सो इथे तुम्हाला दिसत आहे त्यांनी इतकं छान अरेंजमेंट केली होती आणि एज्युकेशनल व्हिडिओ होता, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. आमच्याबरोबर जसं आम्ही बघायला गेलो होतो ते म्युझियम, आमच्याबरोबर बाकीचे पण स्कूलची काही मुलं आलेली होती तिथे, टीचर्स घेऊन आले होते त्यांना आणि त्यांच्यासाठी हा शो होता. सो खरंच खूप लहान मुलांना शिकण्यासारखे आहे. विहिकाला खरं तर विहिका खूप छोटी होती, तिला कळत नव्हतं, पण ती बघून एन्जॉय करत होती. तिला बघायला मजा येत होती स्पेशली. आणि ती एकदम छान व्यवस्थित बसून वगैरे क्लॅप करत आणि सगळ्या पूर्ण अख्खा शो जो आहे ना तो तिने एकदम छान बघितला. तर येस, अशा पद्धतीचा होता. आणि वेगवेगळ्या सोल्युशनने कसे कसे फायर तयार होतात किंवा कोणत्या कोणत्या कलर्सचे फायर्स असतात, सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या तिथे. सो पुढचा एक्सपेरिमेंट खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होता. तर तो म्हणजे असा की आपण अन्न खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये कसं कसं जातं, ह्या पूर्ण एक्सपिरियन्स त्यांनी आम्हाला वॉक थ्रू दिला होता. सो तुम्ही बघू शकता इथे सगळ्यात पहिल्यांदा जे टीथ दाखवले होते, त्या टीथमधून आपण चावून अन्न खातो. अन्न खाल्ल्यानंतर ते कसं जातं आपल्या शरीरामध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता जिथे मी चाललेली आहे तिथे अन्ननलिका दाखवलेली आहे आणि अन्ननलिकेमध्ये असं ते अन्न जातं. त्याप्रमाणे आपण चालत होतं आणि हे इतकं भारी होतं ना, इंटरेस्टिंग होतं. म्हणजे लहान मुलांना आपण म्हणतो ना प्रॅक्टिकली जेव्हा सांगतो आपण, स्कूलमध्ये पण आपण प्रॅक्टिकली जेव्हा करतो तेव्हा व्यवस्थित लक्षात राहतं ना, अगदी तसं हे यांनी समजून सांगत होते. आणि खरंच हे बघायला पण एवढं भारी वाटत होतं ना. तर आता इथे तुम्ही बघत असाल हे सगळं अन्न आपल्या अन्ननलिकेत जाते आणि पुढे गेल्यानंतर मग ते आपल्या पोटात जातं. सो पोटात गेल्यानंतर पण आतमध्ये कसं आहे, कसे आपल्या सगळ्या वेन्स असतात वगैरे, त्या सगळ्या इथं अशा दाखवलेल्या आहेत आणि त्याची टूर ते आम्हाला देत होते. That's the size of a stew, basically. Another fish.
हे अन्न आपल्या इथे हे कुठं आलं? पोट आहे, पोटामध्ये. हम्म. तर हे पोटके बनवले, याच्यामध्ये आपलं अन्न आलं आणि आता पोटातून पुढे कुठे जाते आणि इंटेस्टाईन पाय टाक. असं पाय टाकायचं. जा हे येतं मोड जा. मम्मा आहे तिकडं. Some more? No, it's fine. We actually have a lot of bacteria. You can see them there behind it. It's not the adults. Yeah. And these bacteria is actually connected to our well-being and our human body. We have actually 2 to 3 kilos of bacteria in our bodies. That's a lot. And these bacteria come mostly from our food. So if we eat healthy food, good food, then we're gonna have good bacteria, and therefore our bodies will feel well. That's why it's so important with. Yeah. So then make space for the next one. Yeah. Nice. Yeah. सो आता सायन्स म्युझियम बघून आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये. जे रेस्टॉरंट आहे हे ग्रँड इंडियन रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही आत्ता आलेलो आहोत. सो एकदम असं बघून ना ॲटमॉस्फिअर आणि इथलं जे वातावरण आहे ना ते बघून एवढं भारी वाटतं ना. प्रॉपर इंडियाचा फील येतो. आणि थोड्याच वेळात आम्ही आता आमची ऑर्डर करू आणि आमचे सगळे फ्रेंड्स पण आलेले आहेत. सो चला. सो आत्ताच आमचं जेवण झालं आणि रेस्टॉरंटमधून जसं बाहेर आलो तशी एवढा स्नोफॉल चालू झाला आहे आणि इतकी जास्त थंडी वाजते आहे ना. मला वाटतं जेवण झाल्यानंतर आपण पाणी पितो त्याच्याने अजून जास्त थंडी वाजते आणि त्याच्यात तर इथे स्नो पडतोय फुल. सो खूप जास्त थंडी वाजते. इकडच्या स्ट्रोलरवर बघा इथे पूर्ण स्नो ती स्नोमध्ये विका तुझ्या जर्किंगच्या फरवर बघ इकडे पूर्ण स्नो पडलाय. तर येस असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.